खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार यांनी रिटायर्ड होऊन घरी जाऊन लोक त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील. पण आता 78 झाली पासून पुरं कारण ज्यांनी काही विकास केलेला नाही आहे आणि जे विकास करण्यात आता विकास करायला ते समर्थ नाही आहे अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला या कराडमध्ये नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं. आणि महायुतीचा आपल्या नवा जमाचा जो कर्तृत्ववान अतुलबाबा भोसले यांना लोकांनी निवडून आणावं. जो उत्साह लोकांमध्ये आहे मला नक्की खात्री आहे लाडल्या बहिणी आणि लाडले भाऊ शेतकरी आणि कामगार वर्ग हे सगळेजण यावेळी नक्कीच आम्हाला महायुतीला डॉक्टर अतुलबाबा यांना निवडून देतील याचा मला खात्री आणि विश्वास आहे. विचारण्यापेक्षा खरं म्हणजे त्यांनाच विचारायला पाहिजे त्याने केलेला प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये कुठला आहे हा त्यांना विचारा किंवा लोकांनी विचारा. लोक सांगतील. कारण ज्यावेळी मी इथं लोकांना फोन केला लोकांना बोललो मागच्या 5 वर्षामध्ये पण मी आलो होतो त्याने केलेला पर्टिक्युलरली त्यांच्या कार्यकाळामध्ये असा एकही मोठा प्रोजेक्ट दाखवण्याजोगे त्यांच्याजवळ नाही आहे. कुठलीही एखादी योजना जी त्याने सुरू केली आता फक्त जाहीरनामा द्यायला सोपा असतो पण जाहीरनामा इम्प्लिमेंट करायला खूप कठीण असतो. काँग्रेसच्या कार्यकाळामधल्या कुठेही एखादी योजना दाखवावी नाहीतर मी मोदीजीच्या कार्यकाळामधल्या कित्येक योजना दाखवेल त्याचा कुठलाही निर्णय मी चॅलेंज करतो. कारण म्हणजे मोदीजींच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये एवढ्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्या दीर्घकाळ काळामध्ये सदोदित भारतीय जनता पार्टीचे सगळे लीडर हे सगळ्या राज्यामध्ये जातात. खुद्द माझ्या 22च्या इलेक्शनमध्ये देवेंद्रजी त्या ठिकाणी 2 महिने होते आणि माझी पण जबाबदारी आहे. जेव्हा माझ्या शेजारच्या राज्यामध्ये इलेक्शन्स होते त्यावेळी मला इथं येणं हे साहजिकच आहे. आणि शेवटी विषय कोणीतरी येऊन सांगावं लागते. बऱ्याच लोकांना विषय कळत नाही. काँग्रेस भूलथापा करत जे आपलं राजकारण करत असते तो जर विषय पटवून द्यायचा असेल तर नेत्यांना छोट्या छोट्या सभेसाठी यावं लागतं. सगळे गडकरीमुळे झालेले आहेत मोदीजीमुळे झालेले आहेत हे कोणी दुसऱ्या तिसऱ्याने सांगण्याची गरज नाही आहे. कारण खुद्द गडकरीजी हे महाराष्ट्रातले आहेत. त्यांना एक काळ कुलकरी म्हणून ओळखत होते. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचा जो विकास झाला हा मोदी टेन्युअरमध्येच झालेला आहे कधी त्यावेळी नाही. मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल असले विक्रमी प्रोजेक्ट जेव्हा महाराष्ट्राला ह्या युती सरकारने दिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मला वाटतं खात्री आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातील जनता परत एकदा महायुतीचं सरकार निवडून आणेल याचा विश्वास आहे. थँक्यू.